नमस्कार मित्रांनो. या देशाला भीती जर कोणाची असेल तर ती इथल्याच जयचंदांची आहे. जेव्हा परकीय आक्रमक या भारत भूमीचे लचके तोडायला पुढे सरसावतात तेव्हा त्यांच्याशी सामना करण्याचं शौर्य आपल्या भुजांमध्ये नेहमीच होतं. पण आपल्यातलेच काही लोक शत्रूच्या सोबत जाऊन का तर केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी, आणि हे सगळं करताना आपल्याच भारत मातेचं, आपल्याच देशाचं काय होईल हा विचार त्यांनी केला नाही. तसे जयचंद तेव्हाही होते ज्यांच्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला होता, आणि असे जयचंद आत्ताही आहेत. असे जयचंद महाराष्ट्रातही आहेत आणि असे जयचंद केंद्रातही आहेत. संसदेचं अधिवेशन चालू असताना ते अर्ध्यात सोडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर गेले. 5 दिवसाचा जर्मनीचा दौरा. तिथे जायची इतकी घाई झाली होती की मला आठवतं आहे संसदेचं सेशन चालू होतं आणि विरोधी पक्ष सरकारला घेरण्यासाठी एकत्रित आले होते. तेव्हा राहुल गांधींनी आपली धाकटी बहीण प्रियंका गांधी यांना की आटप मला आता विमान पकडायला जायचं आहे, कारण देश सोडायची एवढी घाई. कारण देश सोडून तिथे बाहेरचे जे मित्र आहेत त्यांच्या मदतीने स्वतःचा राज्याभिषेक करण्याचे जे मनसुबे आहेत ते नाही तर फळाला आले नसते. राहुल गांधी जर्मनीला नेमके कशासाठी गेलेले? म्हणजे त्यांचे सगळे काही कार्यक्रम हे सार्वजनिक होते आणि त्यामुळे मी असं नाही म्हणणार की काही गुप्त कट वगैरे करायला गेले होते. पण BMWच्या फॅक्टरीमध्ये जाऊन तर म्हणे कशा प्रकारे जर्मन उत्पादन क्षेत्र काम करतं आणि भारतात उत्पादन क्षेत्रात काय करावं लागेल, चीनपासनं वाचायचं असेल तर काय करायचं असेल, याचे बोधामृत त्यांनी तिकडे जाऊन पाजलं. तसंच जर्मनीच्या SPD या सध्या विरोधी पक्ष असलेल्या, पूर्वी सत्ताधारी असलेल्या, मग पराभूत झालेल्या, पण आता म्हणजे तिकडची उबाठा सेना CDU या पक्षासोबत जोडल्या गेलेल्या पक्षाचे नेते ओलाफ शुल्झ, जे पूर्वीचे जर्मनीचे चान्सलर होते, अध्यक्ष होते, त्यांच्यासोबत राहुल गांधींनी भेट घेतली. इतरही ठिकाणी तिथल्या जर्मनीतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तिथे जॉर्ज सोरोस फंडेड थिंक टँक त्यांच्यामध्ये जाऊन त्यांनी आपले लोकशाहीबद्दलची गहन चिंता व्यक्त केली की भारत हे कशा प्रकारे 2 व्हिजन्स आहेत, या 2 व्हिजन्स एकमेकांना समांतर आहेत आणि ही लढाई आजची नाही आहे, ही अनेक दशकांची लढाई आहे. म्हणजे भाजपाची विजन म्हणजे बेसिकली संघाची विजन आहे आणि आमच्या दृष्टीने भारत हा एक असा वेगवेगळ्या विचारधारांमधला संवाद आहे. तो असं सार्वभौम, एकसंध, प्रचंड ताकदवान असं प्रजासत्ताक नाही आहे, तर वेगवेगळ्या राज्यांचा एकमेकांशी संवाद आहे. राहुल गांधी बहुधा विसरले असावेत की या विविध राज्यांच्या संवाद असलेल्या भारत देशात कम्युनिस्टांचं पहिलं सरकार, लोकनियुक्त सरकार बरखास्त करण्याचं काम त्यांचेच पणजोबा चाचा नेहरू यांनी केलं होतं. म्हणजे जर हा संवाद असेल तर मग सरकार बरखास्त करण्याचं काम ज्यांनी सुरू केलं ते चाचा नेहरू. इंदिरा गांधींनी तर किती सरकार बरखास्त केली विरोधी विचारांची, याची तर गणती त्यांना स्वतःलाच आता आठवत नसेल. आता तर ते आपल्या हयात नाही आहेत, पण आणि आणीबाणी लावली तोही एक संवाद होता, अनुशासन पर्व नावाचा संवाद. ही कधी संवाद खूप जास्त होतो तेव्हा अनुशासन लावावं लागतं, शिस्त लावावी लागते. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकत्र येण्याचं स्वातंत्र्य, हवं ते छापण्याचं स्वातंत्र्य, सगळी स्वातंत्र्य हिरावून घ्यावी लागतात. हे राहुल गांधींच्या आजीने केलं. राहुल गांधींच्या वडिलांनी काय फार वेगळं केलं नाही आहे. त्यांनी देखील मनात येईल तेव्हा सरकार बरखास्त केली आणि शीख दंग्यांच्या वेळेला मोठं झाड जेव्हा उन्मळून पडतं तेव्हा जमीन उकरली जाते, अशा पद्धतीने बेशरम पद्धतीने शिखांच्या हत्याकांडांचं समर्थनही केलं होतं. नरसिंहरावांचं सरकार घ्या, बाबरी ढाचा पाडला गेला म्हणून जिथे जिथे भाजपची सरकार होती ती सगळी सरकार बरखास्त करण्यात आली. आणि हे राहुल गांधी जर्मनीत जाऊन
आणि जर्मनी हा अतिशय महत्त्वाचा देश आहे, कारण राहुल गांधी जेव्हा तिथे होते तेव्हाच शेजारच्या बांगलादेशमध्ये दीपू चंद्र दास या एका 25 वर्षाच्या म्हणजे कपडे शिवण्याच्या एका कारखान्यात काम करणाऱ्या गरीब हिंदू तरुणाची त्यांनी इस्लामचा अपमान केला, धर्मद्रोह केला म्हणून ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, त्याला लाथाबुक्क्यांनी मारण्यात आलं, त्याचा जीव घेण्यात आला, त्याला फासावर लटकवण्यात आलं आणि मग त्याचा देह जाळण्यात आला सगळ्यांचं, आणि हे सगळं हजारो लोकांच्या उपस्थितीत झालं. आणि हे चालू असताना राहुल गांधींची हिंमत झाली नाही जर्मनीच्या लोकांना सांगायची की हे तुमच्यामुळे होतंय. बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकार उलथवून टाकण्यात ज्यांनी भूमिका बजावली त्यात जर्मनीमधल्या या ज्या सगळ्या सोरोस सारख्या आणि सोरोस फंडेड शक्ती त्यांचाही खूप मोठा हातभार आहे. कारण यांना बांगलादेशच्या शेजारी असलेल्या म्यानमारमध्ये ख्रिस्ती राष्ट्र करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जर्मन DW चॅनलवरचं कव्हरेज बघा, सातत्याने गेली 2 वर्ष बघा. हे लोक म्यानमारमध्ये जाऊन जिथे ते बंडखोर म्यानमार सरकारविरुद्ध लढत आहेत त्यांच्यामध्ये जाऊन कशा प्रकारे ते म्यानमारशी सशस्त्र संघर्ष करत आहेत त्याच्या कहाण्या सगळ्यात जास्त दाखवल्या असतील तर त्या DWनी दाखवत असतील. ऑपरेशन सिंदूरमध्ये सगळ्यात जास्त भारत विरोधी कव्हरेज कुठल्या चॅनलवर असेल ते DW चॅनलवर. हे जर्मन सरकारच्या पैशावर चाललेलं चॅनल आहे. पण राहुल गांधी तिथे जाऊन त्याबद्दल एक शब्द देखील बोलले नाही. लाज वाटली पाहिजे खरोखर. एवढंच नाही तर तिथे जाऊन पुन्हा त्यांनी ही जी भारताची व्हिजन आणि भारतामध्ये लोकशाही कशा प्रकारे पायदळी तुडवली जाते वगैरे चिंता व्यक्त केली. त्यांना या बांगलादेशमध्ये चाललेल्या घटनांमध्ये जिथे एक जमाते इस्लामीला सत्तेवर आणण्यासाठी ज्या काही शक्ती प्रयत्नशील आहेत त्याच्यामध्ये अमेरिकेतली तर शक्ती आहेतच, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, युरोपातले अनेक गट याच्यामध्ये सहभागी आहेत. मी असं नाही म्हणणार सरकार सहभागी आहे, पण सरकारच्या अवतीभोवती असणारे एक जे पॉवर ग्रुप्स असतात, पॉवर ब्रोकर्स असतात ते याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि त्याच्याबद्दल न बोलता राहुल गांधी बोलतात भारतातल्या लोकशाहीबद्दल. राहुल गांधींना कल्पना नसावी बांगलादेशमध्ये ते चालू आहे ते बघता पुढच्या वर्षभरात तिथले जवळपास सगळे हिंदू 1-2 वर्षात मला वाटत नाही काही फार काळ हिंदू तिथे टिकू शकतील असंच जर चालू राहिलं तर. हे बांगलादेशमध्ये लष्कराने हस्तक्षेप करून सत्ता ताब्यात घेतली नाही तर पुढच्या 1-2 वर्षात तिथले सगळे हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध सगळे लोक तिथला देश सोडून भारतात येतील. आणि इथल्या बांगलादेशी घुसखोरांना मांडीवर बसवणारं काँग्रेसचं सरकार, तृणमूल काँग्रेसचं सरकार त्यांच्याबाबत म्हणेल मात्र त्यांचा देश हा बांगलादेश आहे, भारत हा घटनेने सेक्युलर देश झालेला आहे आणि त्यांनी ते स्वतःच्या चॉईसनी तिथे राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना आपण घेता कामा नये. पण तिकडचे बांगलादेशी लोक आले, रोहिंग्या आले तर ते त्याचे अत्याचारग्रस्त आहेत, अन्यायग्रस्त आहेत आणि त्यांना सामावून घेणं हे भारताचं कर्तव्य आहे. अशा प्रकारची भूमिका मांडणारे हेच लोक आहेत. आणि म्हणून म्हणलं की परदेशात जाण्याचा विषय नाही आहे, तिथे विरोधी विचारांच्या परदेशी सरकार, पण तुमचं नेमकं चाललंय काय? इथे संसदेचं अधिवेशन, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, तुमची जबाबदारी आहे. पण भारतातल्या संसद सदस्यांची कॉन्व्हर्सेशन करण्यापेक्षा त्यांना गोऱ्या लोकांच्यातच रमणं अधिक श्रेयस्कर वाटत असावं. आणि त्यामुळे मग लोक आरोप करतात की हे सगळं जॉर्ज सोरोस आणि ही मंडळी. आणि जॉर्ज सोरोस वगैरे 2005-6 सालापासून मी जॉर्ज सोरोसचं वाचतोय. जेव्हा UPA सरकार आकारास आलं तेव्हाच हे सगळं प्रोजेक्ट सिंडिकेट वगैरे सगळ्या गोष्टी जॉर्ज सोरोसच्या, त्याच्यात काँग्रेसचे अनेक लोक कॉलमिस्ट म्हणून लिहित आहेत. भाजपाचे काही जसवंत सिंग वगैरे तेव्हा लिहायचे, पण मुख्यतः काँग्रेसचे लोक आणि हे सगळे ज्या सोनिया गांधींच्या टीममधल्या ज्या समाजवादी झोळीवाल्या बायका आणि पुरुष आहेत ते देखील त्याच्यामध्ये लिहायचे. पण म्हणून म्हटलं ही असली जयचंदी वृत्ती भारताला सहन करावी लागत आहे. जे दिल्लीत घडतंय ते गल्लीतही घडतंय. इथे या रशीद मामूला उबाटा सेनेत घेण्यात भूमिका कोणी बजावली असेल तर ती इथले विरोधी पक्ष नेते, आता आहेत की नाही माहिती नाही, उरलेत की नाही, पण अंबादास दानवे आता त्यांचं म्हणजे संपत आलं होतं, त्यांनी भूमिका बजावलेली आहे. का तर हे कुरघोडीचं राजकारण चंद्रकांत खैरेंना चेपण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या इच्छेनुसार तिकीटं वाटली जावीत कदाचित या अशा क्षुल्लक गोष्टीसाठी ज्या रशीद मामूनी शिवसैनिकांवर, म्हणजे जेव्हा समान नागरी कायद्याच्या पाठिंब्यासाठी शिवसैनिक आंदोलन करत होते तेव्हा त्यांच्यावर दगड फेकणारे हे रशीद मामू सारखे लोक, पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणारे रशीद मामू सारखे लोक,
त्यांना उबाटाचे नाहीत. म्हणजे मातोश्रीवर काय आनंदाचा शिधा पोचवला की कोणालाही पक्षप्रवेश मिळतो. शिधा पोचवला पाहिजे आणि तो शिधा या मामूकडे भरपूर असावा, किंवा कदाचित शिधा न पोचवताच या निवडणुकीत शांतिप्रिय मतदारांशिवाय आपल्याला काही भवितव्य नाही हे कळल्यामुळे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देऊनही त्याला पवित्र करण्यात आलं असं या सभेमध्ये सांगतीलही. मग तुम्ही मेहबूबा मुफ्ती सोबत जातात त्याचं काय? मग तुम्ही देवेंद्र फडणवीस कुठल्या तरी इफ्तार पार्टीला जाळीदार टोपी घालून कधीतरी 10 वर्षापूर्वीचा फोटो दाखवून म्हणायचं, मग त्याचं काय? दुर्दैवाची गोष्ट आहे की कुरघोडीचं राजकारण करण्यामध्ये काही हरकत काही नाहीये, पण हे करताना देशाच्या भौगोलिक सीमा, देशप्रेम, देशाबद्दलची बांधिलकी याचा विसर पडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या किंवा भारतात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या मांडीवर बसून तुम्ही या अशा गोष्टी करता आणि वर म्हणता तुमच्याशी संवाद साधायला हवा. हा भारत आहे म्हणून तुमच्याशी संवाद साधला जातोय. अगदी अमेरिकेसारख्या देशात अशा गोष्टी केल्या असत्या तर 25 वर्ष आत टाकून दिला असतं. आपण खूप सहनशील आहोत म्हणून हे सगळं चालू आहे, पण दुर्दैवाने जे चित्र आत्ता अवतीभोवती दिसतंय ते खरोख भयंकर आहे. आणि हे भयंकर अशासाठी नाही की बांगलादेशमध्ये एक जात्यंध समाजाचा म्हणजे एक वर्ग आहे तो अधिकाधिक शक्तिशाली होतो. या जातंध्य, या धर्मांध व्यक्तींना, या धर्मांध गटांना तिथे सत्तेवर बसवण्यात तिथले जे युरोपातले आणि अमेरिकेतले जे कॉन्व्हर्सेशन आणि उदारमतवाद आणि अशा पद्धतीचे लोक आहेत ते याच्यात भूमिका बजावत आहेत, ही सगळ्यात जास्त चिंतेची, खेदाची गोष्ट आहे. आणि हे स्पष्टपणे दिसत असताना, आणि बांगलादेशबाबत तर काय असं नाही आहे की ते भाजपने बसवलेलं सरकार होतं. तिकडे शेख मुजीबुर रहमान आणि शेख हसीना या सगळ्या इंदिरा गांधी आणि यांच्या मित्रपरिवारातले लोक आहेत. आणि असं असताना राहुल गांधी अशा प्रकारच्या गोष्टी करत असतील तर ही कॉन्व्हर्सेशन लोकवाली लोकशाही ज्या देशात आहे त्यांनाच तिथे कायमचं पाठवून देणं हे देशाच्या, कदाचित भाजपाच्या हिताचं नसेल, कारण भाजपासाठी राहुल गांधी आहेत तोपर्यंत विजय निश्चित आहे, पण असं करणं हे देशाच्या हिताचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.